तर ती लहानपणापासून मला आवडायची. पण ती 5वीला पुण्याला आली. आमच्याकडे काहीच नव्हतं, म्हणजे संसारासाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी त्या आमच्याकडे काहीच नव्हत्या. घरचे आता ह्या गोष्टीला आता थोडा विरोध करतायत, पण ते आपण त्यांना बरोबर हे करूयात, नाही का, कन्व्हिन्स करूयात. आत्ता मी तुमच्या भेटीला नवविवाहित दाम्पत्य घेऊन आली आहे. खरं तर त्यांची लव्ह स्टोरी काय आहे मला अजिबात माहीत नाही, ते मी जाणून घेणार आहे. अरबाज आणि सिमरन आत्ता माझ्याबरोबर आहेत. त्यांनी लग्न आत्ता अनाऊन्स केलं आहे असं मला कळलं आहे. ते कधी झालं आहे त्यांच्याकडनं माहिती घेऊया. खूप स्वागत आणि खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. अरबाज कसा आहेस? मस्त मस्त. तुम्ही कसे आहात? मी मस्त यार. सिमरन कशी आहे? मी मस्त, तुम्ही कसे आहे? कमाल आहे. जरा मला ओळख करून दे अरबाज. आता कसं तुम्हाला माहिती आहे, ही माझी बायको आहे सिमरन. काय सरप्राईज दिलं यार तुम्ही. आणि एवढं मीम्स झाले, काय काय रील्स बनल्या, कॉमेंट आल्या. वाव. पण हे काय म्हणजे अचानक कुठून कसं काय घडून आलंय आणि एक फोटो टाकला आणि आता वा झालंय लग्न. काय हे नेमकं? खरं तर आता तुम्ही जेव्हा विचारलं ना ओळख करून दे, मला दडपणच आलं. आता कसं ओळख करून देऊ मी? आणि पहिल्यांदा असं माझ्याबरोबर घडतं ना की मला ओळख करून द्यावं लागते तिच्याबरोबर. तर लहानपणापासून आम्ही 4थीपर्यंत आमच्या जिल्हा परिषद शाळेत शिकत होतो गावी. तर ती लहानपणापासून मला आवडायची. पण ती 5वीला पुण्याला आली आणि माझा तिचा काही संपर्क राहिला नाही तसा. तर 10वीत मी तिला मेसेज केला होता, एक शायरी. मला तिचा नंबर तिच्या भावाच्या फोनमधूनच मिळाला होता. म्हणजे मी काढला होता नंबर आणि त्या नंबरवर मी तिला शायरी पाठवली होती. तर हिने काय केलं, तिच्या भावाला सांगितलं, मोठ्या भावाला. तर त्याने मला दम वगैरे दिला की तू मेसेज वगैरे करतोय, असं तुझ्याकडे बघतो म्हणून, नाही का. आणि त्यावेळेस मला जेव्हा कळलं की असं काहीतरी कुटाणा झालं आहे बाबा आपला, तर मी पळून गावाच्या बाहेर शेत असतं ना, त्या शेतात जाऊन बसलो होतो लपून 2-2.5 तासभर. मग माझा भाऊ मला घ्यायला आला, काय नाही होत म्हणून, चल मी सांगतो त्यांना समजून. मला असं वाटायचं की मारतील आता ते आपल्याला. माझ्यासाठी नवीनच होतं ना असं काही गोष्ट. मग हे सगळं असं करत 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 जेव्हा मग फिल्म आली सैराट, त्यानंतर तिने फिल्म बघितली असेल, मला माहीत नाही आता बघितली का नाही, आता हा म्हणावं लागेल तिला. हां. आणि मग त्याच्यानंतर मग माझ्याकडे नंबर तो तसाच होता. मग त्याच्यानंतर मी असं एकदा बसलो होतो, तर रात्री तिला मी 10-10:30 वाजता मेसेज केला होता की हाय, ओळखलं का अरबाज बोलतंय. आणि त्यानंतर मग हळूहळू गोष्टी घडायला लागल्या. मग नंतर आम्ही भेटलो. मग ते करत 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 आता आम्ही इथपर्यंत पोचलो. आणि लहानपणाचं प्रेम आहे हे, बचपन का प्यार. सिमरन हा जसं म्हणाला की 4थीपर्यंत तुम्ही एकत्र शाळेत होतात आणि त्याच्यानंतर बदललात. तर हा तुझ्याकडे बघत होता, तू पण याच्याकडे बघत होतीस का? नाही, त्यावेळेस मला काही माहितीच नव्हतं की याच्या मनात असं काही आहे म्हणून. कारण की आमचे घर खूप जवळजवळ होते. तर मग आम्ही दिवसभर असं स्कूल वगैरे संपल्यानंतर आम्ही खेळत बसायचो. म्हणजे कॅरम असेल किंवा क्रिकेट असेल, अशा सगळ्या गोष्टी आम्ही खेळायचो वगैरे. तर मग त्यावेळेस असं काही वाटलंच नाही, कारण की आपल्याला लक्षात येत नाही ना आपण किती लहान असतो त्यावेळेस. तर मग असं काही वाटलं नाही त्यावेळेस. आणि सिमरन किती सुंदर दिसते यार अरबाज, किती क्यूट आहे ती दिसायला. पण ती खरी खरी लव्ह स्टोरी किंवा खरे खरं रिलेशनशिप तुमचं कधी सुरू झालं? किती वर्ष झाले? 9 ऑक्टोबर 2019ला मी फर्स्ट टाइम भेटलो कॅफे पीटरला. मग तेव्हापासून मग आमचं बोलणं वगैरे स्टार्ट झालं होतं. तारीख नाही विचारली. कोणी अप्रोच केलं, कोणी पहिले प्रपोज केलं? मी केलं त्यावेळेस होतं. माझ्या बड्डेच्या वेळेस, म्हणजे लॉकडाऊन फेजमध्येच आम्ही बोलायला लागलो वगैरे. तर मग बड्डेच्या वेळेसच त्याने मग मला 3:30 वाजता मला मेसेज केला होता की हॅपी बर्थडे म्हणून. आणि मग नंतर डायरेक्ट त्याने प्रपोज केलं. म्हटलं हे काय. लगेच हो बोलली? लगेच नाही, वेळ घेतला तिने. आणि मग आम्ही भेटत राहिलो सतत. मग माझ्या काही चांगल्या गोष्टी वाटल्या असतील तिला, म्हणून ती हो बोलली. काय काय रिझन आहे? किंवा तो म्हणाला माझ्या काही चांगल्या गोष्टी वाटल्या असतील. सिमरन कोणत्या त्या चांगल्या गोष्टी आहेत? काय विचार करून हो बोललीस? म्हणजे जेव्हा आम्ही नॉर्मली बोलायचं वगैरे, तर मग त्याचं एक काळजी करणं, म्हणजे पॉझिटिव्हनेस, तर केअरिंग थिंग पण खूप जास्त आणि लविंग पण तो खूप आहे. तर मग ती गोष्ट मला खूप जास्त अट्रॅक्ट झाली. मग नंतर मग मी 1-2 वर्षानंतर मग मी त्याला रिस्पॉन्स दिला होता. 2 वर्षांनंतर. खरं तर ना, प्रेमात पडणं, रिलेशनशिप ते लग्न, हा प्रवास आहे ना अजिबात सोपा नाही आहे. लग्न खूप मोठी गोष्ट आहे ती. आपण तो भलेही ते 2 अक्षरांचं असलं तरी त्याच्यात कम्स विथ लॉट्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज. अरबाज मला सांग, तू कधी लग्नाचा डिसिजन घेतला? आम्ही जेव्हा, मला वाटतं की 1-1.5 वर्ष आम्ही सोबत होतो ना, तर असं विचार करत होतो आम्ही की काय करायला पाहिजे, नाही का. आमचा तर विचार होता लग्न करायचं आहे, पण घरच्यांकडून तसं नव्हतं तिच्या. आणि मग विचार करत होतो की बाबा घरचे आता ह्या गोष्टीला आता थोडा विरोध करतायत, पण ते आपण त्यांना बरोबर हे करूयात, नाही का, कन्व्हिन्स करूयात, त्यांना बोलू सांगू करूयात सगळ्या गोष्टी.
ते घडत 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 ते गोष्ट घडतच नव्हती. मग अचानक एक दिवस आम्ही ठरवलं की आज आपण लग्न करून टाकायचं. मग आम्ही लग्न केलं आणि तसं आम्ही कोर्ट मॅरेज केलं आणि मला वाटतं 8 दिवसानंतर घरच्यांना सगळ्यांना व्हॉट्सअपवर पाठवून दिलं. की तुम्ही लग्न केलं ते? हां, आम्ही डायरेक्ट बॉम्ब टाकला त्यांच्यावर. आणि हे 8 दिवस तू कुठे राहत होतीस? त्याच्यासोबतच होते. घरच्यांना कळलं नाही तू कुठे गेलीस 8 दिवस? नाही नाही, ती आता पुण्याला ना ती आजीकडे राहते. आजी काका असं आणि आई वडील सगळी गावी आणि मी पण पुण्यातच होतो राहायला. तर मग आजीकडून ऑफिसच्या कामासाठी आणि आता ठीक आहे मुलगी म्हणल्यावरती बाहेर पडणाऱ्या सगळ्या गोष्टी होतातच आणि थोडं थोडं माहीत होतं घरच्यांना पण की आम्ही भेटतोय, आम्ही सोबत असतो आहे त्या गोष्टी. पण ती ये जा करायची घरी. 1 दिवस आली तर मग 2 दिवस घरी, मग 2 दिवस आले तर 1 दिवस घरी, असं ती ये जा आमची चालायची. मग त्या काळातच आम्ही लग्न करून टाकलं आणि ती घरी गेली आणि ज्या दिवशी ती घरी परत येणार होती ना माझ्याकडे, त्या दिवशी आम्ही सगळ्यांना फोटो पाठवले. जेन्युअनली हे ना रिस्क आहे, म्हणजे जरा भीती असते आई वडिलांची. रिस्क आहे कारण ते आम्ही जेव्हा नागराज सरांना सांगितलं ना त्यावेळेस आम्हाला कळलं होतं त्यांच्या रिॲक्शनवरूनच की आपण काहीतरी लय मोठं काम केलंय. तोपर्यंत आम्हाला असं वाटत होतं हा ठीक आहे केले होत असतात गोष्टी, चल सांगू आपण सगळ्याला समजून Actually घेऊ. घरच्यांना पण होतं, म्हणजे ज्यावेळेस घरच्यांना फोटो पाठवला तर घरच्यांचं पण असे रिप्लाय होते की एक्सपेक्टेड होतं म्हणून तुम्ही लग्न करणार. की आम्ही लग्न करणार आहे म्हणून. कारण की म्हणजे सगळ्याच गोष्टी आम्ही घरी सांगूनच म्हणजे कुठे बाहेर वगैरे जरी जायचं असेल तरी पण आम्ही सांगूनच भेटायचो वगैरे. हो. आणि तू आता मला मगाशी म्हणालास की तू प्रत्येक गोष्ट अण्णाबरोबर शेअर करतो, हे पण तू सांगितलं होतंस, ते काय म्हणाल? पण हे लग्नानंतर सांगितलं. लग्न करून सांगितलं? हा लग्न करून सांगितलं ना आणि नागराज सर म्हणले आता हे झाल्यावर का सांगितलंय, आधी सगळ्या गोष्टी विचारतो, हीच गोष्ट अशी का केली. मग त्यावेळेस काय बोलायला नव्हतंच ना आणि त्यांच्या रिएक्शनवरून वाटलं की यार आपण काहीतरी लय मोठं प्रकरण करून ठेवलंय. पण नंतर ते हळूहळू समजवत होते की हे नाही का भेटा त्यांच्या घरच्यांना, नीट समजून सांगा, तुम्ही पण नीट बोला, ते शिवाय देतील तुम्हाला तरी ऐकून घ्या ह्या काळात. आणि नंतर ते आता सगळं सुरळीत झालंय. पण त्यांनी आता एक्सेप्ट केलं हे लग्न? हो हो. कसं कन्व्हिन्स केलं सर? खरं तर कन्व्हिन्स म्हणजे बोललोच नाही, म्हणजे त्या चर्चेतच पडलो नाही मी तर. हो. हां म्हणजे मला असं वाटत होतं की समजून घ्यायला पाहिजे बाबा, झालंय ना आता समजून घ्यायला पाहिजे. आणि मला असं समोर जायला म्हणजे नवीन नाही का म्हणजे हे घरचे असतील किंवा सगळेच असतील तर मला ते असं व्हायचं की त्यांच्या समोर जाऊन मी काय बोलणार आहे. आणि main तर ही एक गोष्ट आहे की आमच्या दोघांचे घर एवढ्या जवळ आहे की म्हणजे आता सपोज इथे अरबाज असलाय तिथे माझं घर असेल आणि अरबाजचं घर असं म्हणजे मागे पुढेच आहे. तर मग त्यावेळेस थोडं म्हणजे आफ्टर मॅरेज थोडंसं भीती वाटायची की यार काय होईल पुढे जाऊन वगैरे. हां पण आपापसात वाद होत. आम्ही जेवढं टेन्शन घेतलं तर तेवढंच घरच्यांनी खूप मॅच्युअरली सगळ्या गोष्टी हँडल केल्या. 3 वर्षापूर्वी तुमचं लग्न झालं, 3 वर्ष झाली आहे लग्नाला आणि तुम्ही आत्ता पोस्ट केलं. 3 वर्ष कसं काय, म्हणजे सोशल मीडियापासून लांब किंवा कोणाला कळलं सुद्धा नाही तुम्ही फोटो पोस्ट करेपर्यंत, ते त्याच्यामागे काही रिझन्स होते की आपण थोडंसं लेट डिक्लेअर करू लग्न केलं? आम्ही पोस्ट करत होतो म्हणजे फोटो वगैरे टाकायचो आम्ही सोबत आणि काय म्हणता येईल त्याला की आमचे जे जवळचे जे लोक आहेत ना त्यांना सगळ्यांना माहिती होतं की आम्ही लग्न केले नाही, आम्ही सोबत आहे म्हणून. फक्त असं आम्ही काय म्हणतात पब्लिकली आम्ही सांगितलं नव्हतं. मग असं अशी वेळ आली की आम्हाला वाटलं की आता ठीक आहे सोडून द्यायला पाहिजे गोष्टी सगळ्या धरून पण काही उपयोगच नाहीत. मग त्यामुळे आम्ही अनाऊन्स करून टाकली ती गोष्ट. 3 वर्ष हो. तो 3 वर्षाचा फेज खूप छान होता. म्हणजे ना तुम्ही आता 3 वर्षापूर्वी लग्न केलं ऑफकोर्स, तेव्हा घरचे कोणीही नव्हते बरोबर, आणि आता शून्यापासून सुरुवात करायची, आपला संसार आपल्यालाच उभारायचा आहे. इनिशियल डेज सांग मला सिमरन, कठीण होते सोपे होते सुरुवातीचे दिवस लग्नानंतर? मिक्स होते, म्हणजे डिफिकल्ट फेज पण होती पण म्हणजे लग्न पण झालं आहे तर मग ती गोष्ट पण एक चांगलीच होती. तर डिफिकल्ट असं होतं की म्हणजे आमच्याकडे काहीच नव्हतं, म्हणजे संसारासाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी त्या आमच्याकडे काहीच नव्हत्या. तर मग आम्ही सगळ्या गोष्टी हळूहळू सगळ्या गोष्टी करत गेलो. म्हणजे आम्ही असं घरच्यांना पण कधी काही बोललो नाही की म्हणजे आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, काहीच नाही. आम्ही आमच्या सगळ्या गोष्टी करत गेलो आणि आज खूप चांगल्याने आम्ही एकत्र राहतो आहे. तुझ्यासाठी कसं? म्हणजे घरात सामान लागतं, 2 म्हणजे माणसं आली की घरात जेवणासाठी पासून सगळ्या भांडी सगळ्याच गोष्टी लागतात. तीच गोष्ट सांगत होते ती. मग आम्ही म्हणजे बेसिक चमच्यापासून घरातल्या वॉशिंग मशीन आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी हळूहळू करत 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 सगळं आम्ही घेतलं आणि
तसा संसार सुरू केला आणि आता आमच्याकडे सगळे निवांत आहे, सगळ्या गोष्टी चिल. आणि जेवण कोण बनवतं बरं घरी? हा अरबाजनी मला आवर्जून विचार असं म्हणून सांगितलेला प्रश्न आहे की सुरुवातीला कोण कसं जेवण बनवायचं आणि आत्ता कोण कसं जेवण बनवतं, कारण तुम्ही दोघंच राहता राईट. सो कोण सुरुवातीला काय बनवायचं? वरण भात तर मी ऐकलंय, काय आहे ती स्टोरी सिमरन? ॲक्च्युली आफ्टर मॅरेज आम्हाला म्हणजे मला तर काहीच येत नव्हतं असं जास्त. मग आम्ही दोघं शिकत गेलो हळूहळू. म्हणजे मी चपाती वगैरे बनवत असेल तर तो शेकायला मला हेल्प करायचा. तर मग नॉर्मली आम्ही स्टार्टिंगला वरण भात जास्त खायचो, मग नंतर हळूहळू चपाती भाकरी वगैरे शिकत गेलो. तर मग माझ्या ऑफिस टायमिंगमुळे पण म्हणजे मला ते थोडंफार जमत नाही करायला. तर मग त्यावेळेस मग हा राईस बनवायचं किंवा डाळ भात वगैरे म्हणजे अशा सगळ्या गोष्टी मग हा हेल्प करतो मला. आणि एक टाईम असा असतो की मी माझं काम करते आणि मला टेबलवरती जेवण आणून दिलेलं असतं त्याने. बस तुला येत होतं का आधीपासून जेवण बनवायला? आता दे उत्तर, असं मनापासून उत्तर. मला म्हणजे येत नव्हतं पण मी हळूहळू शिकत गेलो. मला भात लावायला यायचा म्हणजे चांगला येतो मला भात लावायला. पण मी त्या काळात शेंगदाण्याची चटणी जास्त खाल्ली. मला आत्ता अचानक आठवलं की शेंगदाण्याची चटणी इतकी खाल्ली मी की मला पण जास्त काय बनवलं यायचं नाही, तिला पण काय बनवलं यायचं नाही. तर आम्ही काय मधला मार्ग काढायचो. मग काय करायचं, शेंगदाण्याची चटणी आणली तर चपाती बनवावं लागेल आणि चल मग तुला नसन मूड किंवा जे काम असेल तर मग चपाती पण बाहेरून आणायची, डायरेक्ट विषय कट करून टाकायचा तसा. पण आता आम्ही इतकं चांगलं जेवण बनवतो ना आम्ही दोघे, खूप खूप भारी जेवण बनवतो. येस, तुम्ही कधी आले ना तर पुण्याला आमच्या घरी जेवायला या. आणि ना लग्न करताना जसं आपल्यासाठी समोरच्या माणसावर प्रेम आहे ही गोष्ट इनफ आहे, पण तरीसुद्धा ना अख्खं आयुष्य त्या माणसाबरोबर काढायचं, त्याच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्रत्येक गोष्टी बरोबर त्या माणसाला एक्सेप्ट करावं लागतं. मला एकमेकांबद्दल उत्तर द्या की स्वभावातला कोणता गुण हा बास आहे या माणसासोबत अख्खं आयुष्य काढायला, किंवा ह्या स्वभावातल्या गुणामुळे माझं तिच्यावर किंवा त्याच्यावर एवढं प्रेम आहे, तर ते काय आहे? एकमेकांबद्दल उत्तर द्या. तू मला सिमरनबद्दल सांग अरबाज. सिमरनच मला आवडते. मग मला बाकीच्या गोष्टी मला आता मी विचार करत होतो की असं काय आहे, अशा काय गोष्टी. तर मला लहानपणापासून नाही का इतकी आवडायची ना ती, इतकी आवडायची म्हणजे आत्ता पण आवडते ना, तर म्हणजे इतकी आवडायची म्हणजे असं काय बोलतोय, पण मला ती इतकी आवडती ना, त्यामुळे ती असली ना मग बाकीच्या गोष्टी काय मला नाही फरक पडत. मग त्यामुळे प्रत्येक सुखदुःखात बरोबर असतं. 100% हो. सिमरन तू सांग. मला अरबाजबद्दल तो पेशन्स खूप ठेवतो लाईफमध्ये. म्हणजे मी अशी आहे की मला कोणती पण गोष्ट हवी आहे की लगेच हवी आहे, पण तो खूप पेशन्स ठेवतो आणि ती गोष्ट मी त्याच्याकडून खूप चांगल्याने शिकली आहे लाईफमध्ये. आणि मला असं वाटतं की ते पूर्ण लाईफ स्पेंड करण्यासाठी ती एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तो खूप जास्त लविंग पण आहे. म्हणजे काय कधी कधी खूप अशा गोष्टी अनएक्सपेक्टेड वेमध्ये तो करून जातो की असं वाटतं की अरे हे पण तू करू शकतो असं होतं. तर मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या खूप चांगल्या. भांडणाचे कारण काय असतात तुमची? कुठल्या गोष्टीवरनं आर्ग्युमेंट्स किंवा वाद होतात? आता एवढं प्रेमाने बोलताय तर हे पण सांगा, थोडं पिंच ऑफ मसाला. तिने पेशन्सचं सांगितलं ना, तर मला असं वाटतं पेशन्स नाही तिच्याकडे अजिबात. आणि नाही आणि त्यामुळेच मग आमचं भांडण होतं, पेशन्स नसल्यामुळे माझ्यामध्ये. माझं असं असतं की आता घरचं काही काम असेल, समजा आता काहीतरी काम असेल एक तर गावाकडे ना वेळ लागतो कुठल्याही गोष्टीला. तर हिचं असतं की आता आपण पैसे दिलेत मग ते काम आजच व्हायला पाहिजे, पण तसं नसतं ना, आपण तिथे नाही आहेत. आपण तिथे नाही आहेत. आता माझा मित्र काहीतरी काम करतोय माझं, मी त्याला सांगितलं, त्याच्याकडे वेळ नाही आहे, तर ती गोष्ट आहे ना तिची की नाही आपण सांगितलं ना ते लगेच व्हायला पाहिजे. अशा गोष्टी भरपूर आहेत तिच्या. मग घरातल्या तर इतक्या गोष्टीत पण ठीक आहे, आम्ही भांडतो पण प्रेम पण करतो. पण आम्ही दिवसभर जर भांडण केलं तर रात्री आम्हाला माहिती आहे की मी आईस्क्रीम खायला तिला घेऊन गेलो किंवा बाहेर आम्ही फिरायला गेलो तर सगळं ते सॉर्ट झालेलं असतं. हो, आम्ही ज्या दिवशी भांडणं चालू झाली आहे त्याच रात्री आम्ही सगळं एंड करून दुसऱ्या दिवशी आम्ही नवीन सुरुवात करतो. आता एकमेकांच्या घरच्यांची रिलेशन छान झालंय, जमतंय, मस्त लाड होत आहेत सुनेचे. खूप जास्त. हो. आणि अरबाज तुझ्या बाबतीत झाली पण जरा अजून गोष्टी होतील. हळूहळू होतील. तू अगदीच मुलगीच त्यांची घेऊन गेलास पळवून तर कायच होणार. पळून नव्हतं गेलो घेऊन, ती आलेली स्वतः पळून. पण होतील हळूहळू ते संबंध सुधार. हो नाही होतील. आणि मला खरंच पेशन्स आहेत पण. नाही, माझ्या घरचे त्याचे एवढं लाड करतात. म्हणजे लिटरली आम्ही गावाकडे गेल्यानंतर मग त्याला ब्रेकफास्टला बोलवणं, लंचला, डिनरला, मग म्हणजे त्याला असं ट्रीट करतात की ठीक आहे तू आता
इथेच सगळ्या गोष्टी कर, म्हणजे तुझ्या घरात जास्त राहण्यापेक्षा तू इथे कर, कारण की तुम्ही एकतर खूप रेअरली येता. तर मग त्याचे लाड तर भरपूर करते माझी मम्मी. होईल म्हणजे जसं नातं ग्रो होईल ते रिलेशन पण ग्रो होतीलच. पण मला हे सरप्राईजच खूप आवडलं इकडे. अरबाज, थँक्यू सो मच, तुम्ही दोघांनी इतक्या छान गप्पा मारल्या आणि ऑल द व्हेरी बेस्ट. हे जे काही गोड सरप्राईज होतं ते आम्हा मीडिया पर्सनला पण एकदम सरप्राईज होतं की अरे वा, अरबाजचं लग्न झालं. पण मस्त, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच. थँक्यू. जाता जाता मला सांगा ना, वेडिंग डे, कोर्ट मॅरेज जरी असलं तरी एक भीती असते की बापरे लग्न आहे, लग्न आहे, लग्न आहे. तर लग्नाचा दिवस कसा होता की तुमच्यासोबत कोण होतं आणि कोर्टात सही करायला? माझा एक विशाल पाटील म्हणून माझा मित्र आहे आणि त्याला मी सांगितलं आणि तो असा आहे ना, त्याला मी बोललो ना हे करायचे, तो काही करणार पण ते कामच करून देणार माझं. असा माझा मित्र आहे, तो खूप चांगला मित्र आहे. हां, तर त्याला मी सांगितलं की अरे विशाल असं असं करायचं आहे असं. त्याने म्हणजे नाही का, कोर्ट मॅरेज करायसाठी 21 दिवस काहीतरी लागतात, म्हणजे आज तुम्ही अर्ज टाकला तर त्याने ते एका दिवसात करून दिलं होतं. तर तो असा एवढा चांगला मित्र आहे माझा जवळचा. तुझ्यासाठी कसे होती ती वेडिंग मुवमेंट कोर्टात? म्हणजे असं वाटलंच नाही की लग्न होतंय म्हणून, कारण की एवढ्या सगळ्या गोष्टी अशा इझिली होत गेल्या. तर मग त्यावेळेस ती काय असं फिलिंगच नाही आली की हां, म्हणजे असं वाटलं की ठीक आहे काहीतरी आपण साईन करायला चाललोय बास, आणि मग घरी जाणार आहे आपण. आणि तू तेवढी रेडी होऊन गेली होती साईन करायला? बिलकुल नाही, नॉर्मल, खूप नॉर्मल होते, म्हणजे जीन्स आणि टॉप घालून गेलेले होते मी. आणि तो फोटो कधीचा आहे? फोटो नंतर काढलेला आहे मी. फोटो हां, नंतर फोटो केले येतं. वा, मस्त. पण थँक्यू सो मच वन्स अगेन आणि खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू.